भूमिपुत्रांच्या मनातले भाव आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, पण मात्र सगळं ह्या गोष्टी होत असताना भूमिपुत्रांना विश्वासात घेणं, हजार वर्षांची परंपरा असणारे कोळी वाडे आहेत ते कोळी वाडे मात्र दुर्लक्षित पटावर जाऊ नये आणि यासाठी ही कोळी बांधवांची तळमळ आहे. जागा आमची, खाडी आमच्या आणि त्याच खाड्या आणि त्याच जाग्यातून मात्र कोळी बांधवांना कुठंतरी दुर्लक्षित केलं जातं. माझ्यावर सहकारी मित्र आहे, अनेक आपण लहानपणापासून बघत होतो, पण मात्र आता ह्या येणाऱ्या जी काही नवीन आपण बघतोय की ज्या पद्धतीने आराखडा काढला जातोय, पण आपणाला विश्वासात घेणं अपेक्षित. कारण काय माहिती का, पहिल्यापासूनच ठाणे महापालिकेला ह्या विकासासाठी ज्यांनी पहिला सहकार्य केलं आहे ते इकडचे स्थानिक भूमिपुत्र आणि आयुष्यभर विकासाचे दोनदा आराखडे बनले 20-20 वर्षासाठी. पण तेव्हापासून या लोकांनी जे दिलं आहे त्याची परतफेड तर करणं सोडा, हे कसे नेस्तनाबूत होतील ह्याच्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ठाणे महापालिका काय काम करते का असा हा प्रश्न पडतो. कारण का जेव्हा जेव्हा विकास आराखडा तयार होतो या संदर्भात ठाणे शहराची लोकसंख्या पाहता 25 लाख लोकसंख्या असेल तर ठाणे शहरातील 25 लाखापैकी 2 लाखांनी तरी आपलं म्हणणं मांडायला पाहिजे होतं. पण या 2 लाख तर सोडून द्या, पण जी पण आता हरकत घेतली आहे तर इकडच्या सगळ्यात जास्तीत जास्त या 37 गावातल्या लोकांनी घेतली आहे. म्हणजे ठाणे शहराचा विकास होताना सगळ्यात जाणीवपूर्वक आणि जागरूक असलेला माणूस असेल तर इकडचा स्थानिक भूमिपुत्र, कारण त्याला कळतंय की माझा शहर कसं असावं. पण या शहरातल्यांना कळत नाही की आमचं शहर कसं असावं, कारण काय त्यांना फुकटचं भेटलेलं आहे आतापर्यंत. आणि आजपर्यंत फार माणुसकीच्या नात्याने जो पण विकास झाला आहे त्याच्यासाठी सगळ्यात मोठं बलिदान आणि सगळ्यात आपल्या स्वतःच्या जागा जमिनी देणारा समाज असेल तर इकडचे स्थानिक भूमिपुत्र. आणि या सगळ्या गावांनी या विकासासाठी आपल्या जागा दिल्या आणि मोबदला पण नाही घेतला. पण आज जेव्हा ठाणे शहराचा विकास होतोय तेव्हा त्या विकासासंदर्भात धोरण ठरवताना इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या म्हणजे कोळीवाड्यांच्या गावठाणा जेवढे जण राहतात आहे त्यांना साधं विश्वासात घेतलं जात नाही. आणि जेव्हा ही सुनावणीची पानं फुसली जातात तर त्यांना विचारलं गेलं की तुम्ही ह्याचं काय करणार, कारण ह्या अशा अनेक सुनावण्या आम्ही दिल्या आहेत, आम्ही जागृतच आहोत, पण ह्या सुनावणीत काय होणार, कारण आमचं म्हणणं मांडलं गेलं. पण या म्हणण्यानंतर शासनाकडनं आम्हाला कोण येणार भेटायला, तर ही प्रोसेस कधीही शासनाने सांगितलेली नाही. आणि हा मुद्दा आहे की जर आमचं म्हणणं अभ्यासपूर्ण असेल, आमच्या गावामध्ये नगररचनाकार आहेत मुलं, त्यांनी आपलं नगर कसं असावं हे करण्यासाठी आपलं योगदान दिलं आहे, तर ठाणे शहराचं नगररचना करणारे लोक जर त्यांचं नगर बनवताना त्यांना विश्वासात घेत नसतील तर या नगररचनाकाराचा आणि डीपी बनवायचा फायदा काय. ठाणे महापालिकेच्या 2-2 डीपीमध्ये आतापर्यंत ती 15% इम्प्लिमेंट करू शकले नाहीत. ही शोकांतिका ठाणे महापालिकेची आहे. मग जर आपण अगोदरच्या डीपी मधल्या 15%च गोष्टी करू शकल्या आणि जर 85% बाकी राहिल्यात आणि आता परत नवीन एक 2026 ते 46 बनतोय, आता तुम्ही नवीन अजून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवणार शहरातल्या येणाऱ्या लोकांना की इथे मेट्रो बनणार, इकडे आकाशातनं मोटर पण पडतील. पण इकडे त्या मूळ भूमिपुत्र जो राहतो, जो इकडचा मूळ रहिवासी आहे, त्यांच्या साध्या सुविधा मूलभूत गरजा ही ठाणे शहर महापालिका पोहोचवते का. त्यांची सॅवेज सिस्टीम, त्यांची सार्वजनिक वाहतूक, त्यांची राहण्याची घरं दुरुस्त करण्यासाठी आज या मूळ भूमिपुत्रांना परमिशन भेटत नसेल तर लाज वाटते मला की ठाणे महापालिका कुठे आहे. जर बिल्डरांसाठी सगळे विकास आराखडे बनतील आणि स्थानिकांसाठी आराखडे बनत नसतील तर ही शोकांतिक आहे. कारण का आमची घरं ही 200 वर्षापूर्वीची आहेत, त्याची रिपेरिंग तर येणार, ती रिपेरिंग करायला पण ह्यांना परमिशन भेटत नाही, कारण सांगितलं तर तुम्ही अनधिकृतपणे होणार. मग ही शोकांतिका जर खोडून काढायची असेल तर लोकसहभाग वाढवला पाहिजे. लोकांसाठी आहे हे राज्य, कोणाचं आहे हा ठाणे शहर कोणाचं आहे, आमचं आहे. मग आमचा सहभागच नाही आहे त्याच्यात, जनतेचा सहभाग नाही, मूळ भूमिपुत्रांचा सहभाग नाही. मग असे विकासाकडे पुढे मार्गी लागणार नाहीत. तर लोकांचा सहभाग घ्या, ह्याची जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज व्हायला पाहिजे होती, ठाणे महापालिकेने करायला पाहिजे होती. ह्याची जनजागृती करण्यात ठाणे महापालिका कमी पडली. ह्याचे 50-50 फुटाचे बॅनर लागले पाहिजे होते की अरे तुमचं शहर बनतंय या सांगायला, तुम्हाला काय वाटतंय, आपलं शहर आहे आपला अधिकार आहे, माझं गाव माझा अधिकार. ही जबाबदारी आम्हाला माहीत आहे, पण ठाणे शहराकरांना माहीत आहे का, ठाणेकरांना माहीत आहे का, ही मूळ प्रश्न आहे. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही अभ्यासपूर्ण मांडणी करतो. आमचं चुकत असेल ना तर आमचे कान पकडून आम्हाला सांगावं. पण जेव्हा आम्ही अभ्यासपूर्ण मागणी करतो आणि त्याच्या सर्व शाश्वत विकासाचे धोरण राबवतो तर त्याला शाश्वत धोरणानेच शासनाने आम्हाला पुरस्कृत केलं पाहिजे. आणि हे होत नाहीये, ही आमची शोकांतिका आहे. पण आम्ही लढणारी लोक आहोत, आम्ही लढणार. ठाणे शहर आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. ठाणे शहर आपण बघू शकतो खरं जागा आमच्या, जमिनी आमच्या आणि वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या आमच्या ह्या ठाणे शहरासाठी योगदान दिलेल्या जागा ह्या भूमिपुत्रांच्यात. आता भूमिपुत्र फक्त पटावर आहे पण पाठीवर नाही. पण असं असताना देखील मात्र मूळ भूमिपुत्रांच्या मात्र जागा
आणि त्यांच्या जमिनी मात्र तिथून हलवण्याचा कुठंतरी हा प्रयत्न आहे का? आणि म्हणून ज्यावेळी विकास आराखडा होत असेल त्यावेळी इथल्या भूमिपुत्रांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. खरं नेहमीच समुद्राच्या पेसाळणाऱ्या पाण्याच्या लाटेवर सौर होऊन समुद्राचा तळ मोजणारा आमचा कोळी बांधव, आमचे भूमिपुत्र मात्र केवळ आश्वासन नको तर त्यांना खऱ्या अर्थानं योग्य दिशा द्या आणि त्यांना विकास आराखडून गाव कसं असावं, विकास कसा असावा ही माहिती घेऊन, कारण या कोळी बांधवांचा जो इतिहास आहे, कोळी बांधवांचा इथं पिढ्यानपिढ्या असणारा जो वावर आहे तोच या ठाणे शहराचं सर्वात मोठं योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन शमिका गद्रे, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.